आज आपण बनवणार आहोत पालक गठ्ठ्याची रेसिपी। इथं मी पालक घेतलेली आहे। अगोदर तिला स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे। आता इथं आपण याच्यामध्ये बेसन टाकूया। इथं मी 3 चमचे बेसन घेतलेलं आहे। इथं मी 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। इथं चिमूटभर हळद वापरूया आणि इथं हे मिरची आणि लसूण मिक्सर मधून बारीक केलेला आहे। इथं चवीनुसार मीठ घेऊया। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। इथं आपल्याला पाणी नाही वापरायचं याच्यामध्ये। असं छान हे मळून घेऊया, म्हणजे पालकचं जेवढं पाणी आहे तेवढं असं मिक्स करून घ्यायचंय, न पाणी वापरता। नंतर तुम्हाला गरजेनुसार तुम्ही थोडं पाणी वापरू शकता। आता हे आपण असं छान पैकी मळून घेतलेलं आहे आणि आपण हे वाफायला ठेवायचं आहे आपल्याला हे। आता इथं चाळणीमध्ये आपण हे वाफत घालायला ठेवूया हा गठ्ठा। इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, ते गरम झाले थोडं। तर इथं आपण हा गठ्ठा ठेवूया। आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता हे आपण आपले गठ्ठे शिजलं का ते अधून मधून चेक करूया। चेक कसं करायचं, चाकू घ्यायचा, असं खोसायचा आणि बघायचं। बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने थोडं चिपकलेलं आहे, म्हणजे असं आपला गठ्ठा तयार नाही झालेला, शिजलेला नाही। परत 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवू। आता आपण हा गठ्ठा आपला शिजला का ते बघूया। परत एकदा आपण हे चेक करूया। आता आपला हा गठ्ठा पूर्णपणे शिजलेला आहे। बंद करूया आणि थंड व्हायला ठेवूया तो। आता आपण त्या गठ्ठ्यासाठी लागणारा मसाला आपल्याला, तो मसाला सांगते मी तुम्हाला काय घेतलेला आहे। इथे मी कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, इथं लसूण घेतलेला आहे आणि 1 टमाटर घेतलेला आहे मी। आता हे सगळं साहित्य आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। ठेवलेले आणि इथं 2 पडी तेल टाकून घेऊया आपण। इथं आपण तेजपत्ता टाकूया। इथं आपण जिरं टाकूया वाटी। हा आपण अगोदरचा बारीक केलेला मसाला टाकूया। आपला हा मसाला कच्चाच आपण बारीक केलेला होता, त्याला थोडं शिजण्यासाठी आपण 5 मिनिटं त्याला मंद आचेवरती शिजू देऊ। आता हा आपला पालक गठ्ठा आहे, आपण याला स्लाइस करून घेऊ। याचा आपण स्लाइस करताना लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला पातळ स्लाइस नको आहेत। इथं आपल्या स्लाइस कट करून घेतलेल्या आहेत आपण, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारच्या ठेवायच्या आहेत आपल्याला, अशा जाडवाल्या। सर्व मी इथं ठेवून घेते। इथं आपला मसाला शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही, रंग चेंज झालेला आहे। इथं आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। इथं हळद टाकूया आणि गरम मसाला चांगलं इथे छानपैकी मिक्स करून घेऊ आपण। मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला। इथं बघू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजे आपला मसाला टाकून घेऊया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे मी, याच्यामध्ये टाकूया।
थोडं पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर छानपैकी आपली उकळी आलेली आहे. आता या उकळीमध्ये आपल्याला हे गठ्ठे टाकायचे आहेत. इथं आपण चवीनुसार कस्तुरी मेथी टाकूया. आपली ही गठ्ठ्यांची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहेत हे पालक गठ्ठे आपले. तयार आहे आपली स्वादिष्ट गठ्ठ्यांची भाजी.